हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईत पंतप्रधान मोदींचा मेगा रोड शो। मोदींच्या रोड शोच्या माध्यमातून महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील रोड शो मध्ये सहभागी। देशातील जनता एनडीए सोबत। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सर्व रेकॉर्ड तोडणार। टीव्ही 9 वर पंतप्रधान मोदींचा दावा। मोदींना आज रस्त्यावर आणलाय। छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना गुडघे टेकायला लावणार। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात। तब्येतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार मोदींच्या रोड शोला अनुपस्थित। सूत्रांची माहिती। शिवसेनेमुळे मोदींना रस्त्यावर यावं लागलंय। कितीही रोड शो केले तरी महाराष्ट्रात मोदींच्या पाठीशी उभा राहणार नाही। खासदार संजय राऊतांची मोदींच्या रोड शोवर टीका। काँग्रेस नेते राम मंदिराबाबत काहीही बोलत आहेत, मात्र नकली शिवसेना गप्प। नकली शिवसेना आणि काँग्रेसची पार्टनरशिप ही पापाची पार्टनरशिप। मोदींचा काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर निशाणा। उपमुख्यमंत्री 70,000 कोटींचा तर मुख्यमंत्री किती कोटींचा घोटाळा करतील। उद्धव ठाकरेंचा अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। काँग्रेसच्या सरकारमध्ये कृषी मंत्री महाराष्ट्राचे असूनही शेतकऱ्यांना मदत मिळत नव्हती, मात्र आता शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 मिळतात। नाव न घेता मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल। एका समाजाला फतवा निघाल्यावर 90% मतदान होत आहे। आपण सुस्ती दाखवली तर आपल्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल। भाजप नेते गिरीश महाजन यांचं वक्तव्य। ठाकरे गटाकडून पाकिस्तानची हुजरेगिरी। ठाकरे गटाच्या प्रचारामध्ये बॉम्बस्फोटातील आरोपी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंची आज ठाणे आणि कल्याणमध्ये प्रचार सभा। ठाण्यामध्ये राजन विचारे तर कल्याणमध्ये वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीर सभेचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदेंचा आज नाशिकमध्ये रोड शो। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री रोड शो करणार। दगडफेकीच्या घटनेनंतर बीडच्या नांदूरमध्ये तणावपूर्ण शांतता। पोलिसांच्या 2 तुकड्या गावात दाखल। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचं कारण शोधून काढण्यासाठी समितीची नेमणूक। विजय टीआय या तज्ज्ञांचा समितीमध्ये समावेश। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा। नगर आणि नाशिकमध्ये आज अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज, तर मुंबई, रायगडसह ठाणे आणि पालघरमध्ये उष्णतेचा इशारा कायम। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।